नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देणारे आणि थकवा दूर करणारे तसेच पचायला अगदी हलके असे पौष्टिक मूग डाळीचे लाडू कसे बनवायचे ते आपण आज बघणार आहोत. विशेष म्हणजे यामध्ये आपण साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करणार आहोत. त्यामुळे हे खूप हेल्दी आहेत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळ्यांनाच खूप फायदेशीर ठरतात. हे लाडू चवीला देखील खूप छान लागतात. असे हे लाडू तुम्ही बनवून अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. तर लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे पिवळी मूग डाळ. ही मी 1.5 कप डाळ घेतलेली आहे आणि आता ही डाळ पाण्याने 1 ते 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची, कारण यामध्ये केमिकल किंवा धूळ वगैरे असेल तर ते निघून जाईल. तर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. तर मी डाळ स्वच्छ धुवून घेतली, यामधलं पाणीसुद्धा काढून घेतलं. आता ही डाळ एका चाळणीवरती निथळत ठेवायचं आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते निघून जाईल. डाळीमधलं पूर्ण पाणी निघालं की एकदम कोरडी होईल आणि मग आपल्याला ती डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे. त्यासाठी निथळून घेणं खूप गरजेचं आहे. तर चाळणीवरती ठेवायची आणि थोडी पसरवून ठेवायची, म्हणजे पटापट त्यामधलं पाणी असेल तर ते निघून जातं. तर बघू शकता डाळ अगदी कोरडी झालेली आहे. आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. तर गॅस मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवरती ही डाळ पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे, कारण जरी आत्ता कोरडी झाली तरी थोडासा ओलावा आहे डाळीमध्ये, तर तो पूर्ण निघून जावा यासाठी आपल्याला अगदी खमंग अशी ही डाळ भाजून घ्यायची आहे. हलका रंग बदलेपर्यंत मध्यम गॅसवरती ही डाळ आपण भाजून घेऊया. ही डाळ भाजण्यासाठी जवळपास 8 ते 9 मिनटं लागतात. तर आपण आता बघू शकता थोडी कोरडी होत आलेली आहे. अजून थोडा रंग बदलेपर्यंत थोडा वेळ भाजून घेऊया. गॅस खूप जास्त मोठा करायचा नाही, मध्यम गॅसवरतीच ही डाळ भाजून घ्यायची आहे. तर जवळपास 5 मिनटं झालेली आहेत आणि डाळ अगदी छान भाजलेली आहे. अजून थोडा वेळ आपण 2 मिनटासाठी हलका रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया. खूप जास्त डार्क रंगावरती भाजायची नाही. जास्त डार्क रंगावरती डाळ भाजली गेली की मग लाडूची थोडी चव कडवट लागू शकते. त्यामुळे हलका रंग बदलेपर्यंतच भाजून घ्यायची आहे. तर ही झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता मी गॅस बंद करते. ही डाळ पूर्ण थंड करून घ्यायची. थंड झाली की मग मिक्सरमधून आपल्याला ही बारीक वाटून घ्यायची आहे. तर एखाद्या पसरट ताटामध्ये ही डाळ काढून ठेवायची आणि थोडी पसरवून ठेवली तर पटकन थंड होते. तर थंड झाली की मग आपण हे मिक्सरमधून दळून घेऊया. तर आता डाळ पूर्ण थंड झालेली आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि हे 2 बॅचमध्ये मी बारीक करणार आहे, त्यामुळे डाळ अगदी व्यवस्थित दळली जाईल. तर अर्धी डाळ मी इथे घेतलेली आहे आणि हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. जेवढं शक्य होईल तेवढी बारीक ही डाळ करून घ्यायची, कारण हे पीठ आपण जेव्हा तुपावरती भाजतो तेव्हा ते थोडं फुललं जातं आणि मग रवाळ टेक्स्चरमध्ये येतं. त्यामुळे आता बारीक करताना जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं. तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवले. आता इथे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे. आता सुरुवातीला मी 2 टेबलस्पून तूप घेतले. आता तूप छान गरम झाले. आता या तुपावरती इथे मी पाव कप बारीक रवा घेतलेला आहे आणि हा रवा तुपावरती 2 मिनटं भाजून घ्यायचा आहे. रवा वापरल्याने लाडू अगदी दाणेदार बनतात. तर हा रवा अगदी 2 मिनटासाठी तुपावरती भाजून घ्यायचं आहे आणि मग डाळीचे जे पीठ आपण तयार करून घेतले ते सुद्धा यामध्ये टाकून भाजून घ्यायचं आहे. तर तूप वापरताना आपण सुरुवातीलाच सगळं वापरायचं नाही, थोडं थोडं करून आपण तूप घालून हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे. तर आता मी हे पीठ सर्व टाकलेलं आहे आणि ते 2 मिनटं परतून घेतलं आणि जसं लागेल तसं आपण यामध्ये थोडं थोडं करून तूप ॲड करत जाऊ. आता परत मी एकदा 2 चमचे तूप घालून घेते आणि पुन्हा एकदा मिसळून घेते.
हे पीठ जास्त भाजायची गरज नाही, कारण आपण डाळ आधीच छान खमंग अशी भाजून घेतले. फक्त या पिठामधल्या गुठळ्या मोडत जाऊन आपल्याला हे पीठ आणि रवा हे दोन्ही भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. तर पुन्हा एकदा मी थोडं तूप ॲड केलं. एकसाथ आपण जर का तूप सगळं घातलं तर पिठाच्या गुठळ्या होतात आणि मग त्या मोडायला खूप वेळ जातो. तर असं थोडं थोडं करून आपण जर का तूप वापरलं तर पिठाच्या गुठळ्या जास्त होत नाहीत. आता हे तूप सगळं मी यामध्ये ॲड केलं आहे. गरज वाटली तर आपण नंतर एखादा चमचा तूप घेऊ शकतो. सुरुवातीला मी अर्धा कप तुपाचा वापर केलेला आहे. आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ छान भाजलेलं आहे. तर यामध्ये मी इथे 2 टेबलस्पून कलिंगडाच्या बिया म्हणजेच वॉटरमेलन सीड्स आणि त्याचबरोबर 2 चमचे वेलची पावडर आणि 1 कप गूळ घेतलेला आहे. तर हा गूळ अगदी बारीक किसून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवायचे. मंद गॅसवरती हा गूळ आपल्याला या पिठामध्ये पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे. हे थोडे कमी गोड लाडू मी बनवलेले आहे. तुम्हाला गुळाचं प्रमाण वाढवायचं असेल तर 1.25 कप गूळ घेऊ शकता. तर या पद्धतीने हे गूळ विरघळवायला खूप वेळ लागतो. तर आणखी एक सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे पीठ छान तुपावरती भाजून झालं की ते काढून घ्यायचं एखाद्या ताटामध्ये आणि याच कढईमध्ये गूळ आणि 1 चमचा तूप हे पूर्ण विरघळवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये जे पीठ आहे ते टाकायचं आणि मग मिक्स करून घ्यायचं. ते अगदी पटापट होतं. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर मला मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं, त्यामध्ये मी 1 चमचा तूप ॲड केलं आहे आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि आता हे एखाद्या पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं. तर मी इथे ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि हे मिश्रण थोडं गरम असतानाच आपल्याला पटापट लाडू वळवून घ्यायचं आहेत, कारण थंड झालं तर मग ते खूप कोरडं होतं आणि लाडू बांधता येत नाहीत. तर आता लाडू वळवून घेऊया. तर असं 2 हाताने प्रेस करून मी लाडू वळवून घेतलेले आहेत आणि अगदी सहज वळता येतात. तर एक लाडू आपला तयार झालेला आहे. तर सारख्याच पद्धतीने मी या मिश्रणाचे सगळे लाडू वळवून घेते. आणखी एक लाडू तुम्हाला मी वळवून दाखवते. आता हे लाडू तुम्हाला साखरेमध्ये बनवायचे असतील तर यामध्ये 1.5 कप पिठी साखर तुम्ही वापरू शकता. हे पीठ भाजून झाल्यानंतर थोडंसं थंड झाल्यावरती पिठी साखर मिक्स करून घ्यायची. किंवा तुम्हाला साखर किंवा गूळ न वापरता बनवायचे असतील तर याऐवजी तुम्ही खजूर वापरू शकता. अगदी सॉफ्टवाले खजूर येतात, त्याच्या बिया काढायच्या आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. साधारण 1 कप खजूर तुम्ही इथे वापरू शकता. आणि आता मी सगळे लाडू वळवून घेतले. तर बघू शकता सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत. लाडू बनवताना वापरलेल्या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही चेक करू शकता. तर मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता तुम्ही अगदी रवाळ असे हे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.